पहिल्यांदा बायकोसाठी प्रेमाने भरलेलं पत्र दिलं. बघू पोचते का. कसलं आहे ना भारी, कडक एकदम रेकॉर्ड झालाय. परफेक्ट टाइमवर पाजलाय. पसारा 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 पसारा. सो आमची मॉर्निंग झाली आहे काजामध्ये. पूर्ण ट्रिप पासनं आज कुठे मी हे असे कपडे घातलेत कारण काजामध्ये काल आलो आम्ही रात्री. सो आज काजामध्येच फिरणार आहोत. आता जाऊ हिक्कीम, नंतर कॉमिक, त्याच्यानंतर कुठे जाणार, किप्पर, लांजा, असे काय काय आहेत स्पॉट. सो आजचा फुल डे काजामध्येच जाईल. रात्री येऊन परत आज ज्यांच्याकडे घेतले ना रूम, म्हणजे होमस्टे ज्यांच्याकडे झालं त्यांच्याकडेच पुन्हा बॅग पहिला कॉमिक करायला. सो आजचा डे इथेच जाणार आहे. म्हणून थोडा चांगला गेटअप केलाय. आपले फोटो चांगले आले पाहिजेत म्हणून, कारण एवढा लांब येऊन फोटो चांगले नाही आले तर मग काय फायदा. आता प्रवासाला करूया चालू. आज हलकं हलकं जाम वाटतंय कारण बॅगा सगळ्या ठेवल्यात रूमवर. गाडीवर काहीच नाही आहे, लोड काहीच नाही गाडीवर. तर एक बरं वाटतंय. नाहीतर रोज उठा, बॅगा लोड करा, त्या बॅगा घेऊन हिंडा, हालत होत होती. आज ते थोडं हेक्टिक नाही आहे. हे बघा कसे लाल लाल कपड्यांमधले, लालम लाल लालम लाल मॉन्ग लोक. मॉन्ग बोलतात ना यांना, मॉन्ग. माझी जीन्स खराब होणार आहे असं वाटते. रायडिंग पॅन्ट घालायला पाहिजे होती. आणि याच्या दिवसाची सुंदर सुरुवात स्पितीमध्ये, काजामध्ये. मस्त माउंटेन्स, इथे तिथे कुठेही बघा मोठे मोठे माउंटेन आणि समोर असे बर्फाचे चादर ओढून उभे राहिलेले आपले पर्वत मोठे मोठे. काय सुंदर वाटतंय यार, कसलं भारी वाटतंय. मी नेत्रसुख घ्यायला लावलं आम्ही, नेत्रसुख. असं व्हिडिओ बघून तुमची पण इच्छा होतच असेल यार आपण पण जायला पाहिजे, बरोबर ना. राईट साईडची लाईन बघा ना, काय बर्फानी फुल वरचं भरलंय बर्फानी. आणि ही पूर्ण जी लाईन आहे ना माउंटननी, या साईडला फुल वर टॉपला एकदम बर्फच बर्फ आहे, बर्फच बर्फ. बघा ना, ही पूर्ण लाईन जी आहे ना पूर्ण आईसने भरले वरचा टॉप. टॉपला आलोय डोंगराच्या या. आणि असं आता थोडा हलकासा फ्लॅट सरफेस आला इथे. माती तर थोडी ओलीच आहे, म्हणजे अशी पूर्ण ड्राय झालेली माती नाही आहे, हलकी ओली माती आहे. वरती शेती पण करतात, एवढ्या हाईटला शेती करतात म्हणजे विचार करा. ओ इतक्या हाईटला पण गाव आहे भाई, बाप रे. आपण इमॅजिन पण नाही करू शकत इतक्या हाईटला राहायचं. इथे तर गाव वसलंय. आणि हे लेफ्ट साईडला तुम्हाला दिसत असेल तर हे आहे लांजा विलेज. आपण जाणार आहे तिथे, बट पहिले कॉमिकला जाऊ. कॉमिकवरनं रिटर्न येताना मग लांजाला वळू. पब्लिक आहे तरी पण बरीचशी. कॉमिकला बघूया काय क्राऊड आहे की नाही. बट भरपूर हाईटवर आलोय यार आम्ही, खतरनाक हाईट. आणि आपल्या देशातली इतक्या हाईटवरची गावं एक्सप्लोअर करणं एक वेगळीच फिलिंग आहे. प्लॅनमध्ये झाला चेंज. अगोदर जाणार होते कॉमिकला, बट उलट झालं असतं. म्हणून मग आता पहिले इकडे लांजाला जाऊ, नंतर मग इथून खाली उतरून परत कॉमिकला, आणि नंतर मग पुढे. गर्दी तर आहे, अरे बापरे. रोड अख्खा चिखलानी, रोडची पूर्ण बँड वाजवून टाकली. अरे बापरे, फुल डेंजर रोड आहे. आरामात चालवायला लागते गाडी, एकदम सांभाळून. रोड पण घाण आहे, बँड वाजेल पडलं तर. इकडे काय रिसेट फाडतात, पावती फाडायला लागलेत. किती आहे हां, 20-30. बाईकचे नाही ना, प्रत्येकाचे असं 30 रुपये एकाचे. काकाची टोपी एकदम खतरनाक आहे. आजच्या दिवसातली पहिली मॉनेस्ट्री आपण
व्हिजिट करतोय. सुजित कुठे गेला रे? तो गेला, तो वरती त्याने गाडी लावली ना, तो डायरेक्ट स्टॉप लांजाला. मला आता सिरियसली वाटायला लागलंय मी रायडिंग जॅकेट आणि रायडिंग गेअर नॉर्मल आपलं होतं ना त्याच्यावरच आलो असतं ना, बरं झालं असतं. हे शो शायनिंगच्या नादामध्ये ना की चालले हे काढायचं पण मन नाही करत आहे मला. थंडी ना? नाही थंडी नाही, ठेवू काय, घेऊन फिरू कुठे? ऐकलं नाही, मार होता. जॅकेट काढून फिरू कुठे? तू काढणार? तू पण घातलाय ना? हो. मग काय करणार आहे? कधी फोटो काढायचं असतं त्यावेळी काढायचं, बाजूला ठेवायचं, फोटो काढायचं लगेच. क्या बच्ची ये टूट जाएगा लगता है. तुटलंय. DSLR मध्ये काढणार का? आणलाय तर पहिला उद्घाटन करायला पाहिजे. बघ, पण काढला बघ. यो बेबी, आज फुल ऑन DSLR मध्ये फोटो काढायचे. जॅकेट काढून फोटो बिटो काढतो तू नाही काढणार काय DSLR मध्ये? कुठे इथनं जायचं? साधं सुद्धा आलं. खाली स्टॅच्यू आहे. आम्ही कसे Molest नाही ना ही. 6,500 साधं काय साधं. चलो तुम्ही असे साधे सुधे आले 6,500 जॅकेट 10,500 तर इकडेच झालंय. फेमस युट्यूबर बापरे. म्हणजे ह्याच्यावरच आम्हाला म्हटलं की आम्ही बाईक चालवतील 9 पर्यंत चालवत. ॲज युजल. आज विचार रोज लेट व्हायची सवयच लागली रे आम्हाला. हे बघ शिंग आहेत बघ, शिंग नुसती शिंग आहेत. शिंगच आहेत ना रे ही? हे मातीचं आहे. हे हा मातीचा आहे. मातीचा स्लॅब आहे. या आतमध्ये काय आहे? आतमध्ये काहीतरी आहे. तिकडे आहे गौतम बुद्धांचा स्टॅच्यू. ते मला एकाने फ्लॅग आणायला सांगितलं बाईकला लावायला. तो कुठे पुढे भेटेल ना आपल्याला. काय घेतोय ऋषा? आता नहीं कुछ नहीं. पोस्टकार्ड सस्ता है वहाँ महंगा है ना, में महंगा है. लेकिन वो आता नहीं ना. क्यों नहीं आएगा सर? आएगा. नहीं आता. कई बार अभी 2-3 साल पहले डाला था, आया ही नहीं. म्हणजे काय करायचं? हे सगळ्यात हायस्ट ह्याच्यावरनं आपण आपल्या घरी पोस्ट करायचं. अच्छा हे काय? तिथं 50 रुपये वगैरे घेतं हा ह्याला वर. म्हणजे सगळ्यात हायेस्ट जे पोस्ट ऑफिस हा, आहे तिथनं आपण घरी पोस्ट करायचं. अच्छा वर्ल्ड हायस्ट झालं. वर्ल्ड हायस्ट. ओके. म्हणजे इथलं पोस्ट कार्ड घेऊन जायचं आहे ना, इथनं पोस्ट करायचं वर. ते वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे ना जे, तिथून पाठवायचं आपल्या घरी. अशी त्यासाठी पोस्ट कार्ड. बट आपला ऋषी फकूर बोलतोय की येत नाही. मागे त्यांनी पाठवलं बघितले. हा व्हिडिओ बघितला आम्हाला पण पाठवलं त्याचं पण. अरे मेन तुला मी सीन सांगतो पोस्टचा. हे नॉर्मल जे असतात ना लेटर, हा ते लोक त्यांना प्राधान्य देतात. नाही, हा ते विचारतच नाही. म्हणजे आपलं जर तू रजिस्टर रेडी करतोय किंवा तू स्पीड पोस्ट करतोय वगैरे आहे ना, या सगळ्या गोष्टी त्या लोक प्रॉपरली तुझ्या घरी देणार. तर तू पाठवणार पाठवणार. व्हिडिओ काढायचं रे. लक बाय चान्स आलं तर आलं, नाही तर नाही. ठेवायचं आपण पाठवलंय. आणि काय नाही आलं तर कोणाला इथे आपल्याला हे कोण बोललं तर बघ व्हिडिओ बघून टाकलेला. बघूया, ट्राय करूया. इंडियाच्या सगळ्यात टॉप हायेस्ट ठिकाणावरचं जे पोस्ट ऑफिस आहे ना, तिथनं घरी पाठवायचं आपण पोस्ट कार्ड. आलं तर आलं, नाहीतर नाही. आणि हा इथे गौतम बुद्धांचा इतका मोठा स्टॅच्यू. भाई कॅमेरा आहे तिकडे ठेवलेला आणि इतक्या हाईट वरती होते आमची लेमन टीची पार्टी. तू भारी काढतो. हा काय भारी वाटते. आपण लेमन टी कुठे प्यायचो? ऑफिस मध्येच प्यायचो, बाकी कुठे पिली नव्हती. ऑफिसमध्ये पण हा माझा काढतो हात बिझी आहे.
डिलीट आहे. आणि समोर आहे कॉमिक विलेज. आता आपण पोचतोय तिथे कॉमिक विलेजला. एवढं थंड क्लायमेट आहे ना आणि एवढी हाईट आहे, असं डोकं असं फुल जड व्हायला लागलं आहे. हेच रिझन आहे की या प्लेसेसवर तुम्ही जर येत असतील तर तुम्हाला पाणी प्यायचंच आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे. तुमची बॉडी जर डिहायड्रेट झाली तर गेलं वाट सगळं. समोर ती कॉमिकची मॉनेस्ट्री आहे. आता तिथे जाऊन व्हिजिट करू. बायकर्सचा ग्रुप आहे तिकडे. कुठे लावायची ही गाडी? पहिले पार्क करून घेऊ गाडी. इथे आहे जागा. पूर्ण ग्रुपच झालाय रेंटेड बाईकचा. सगळ्या रेंटेड बाईकच आहेत. ब्लॅक नंबर प्लेट. हिमालयन एक्सपल्सवाला एक. बघूया आता इथे मॉनेस्ट्रीमध्ये जाऊ आणि मग नंतर इथे फोटो वगैरे काढायला आहे. काढतोस रे. चला तर आता. तो बाबाजी आहे ना पाड्या, त्याच्या पोस्टरला मस्ती दाखव कॅमेऱ्यामध्ये. आता बघूया कॉमिकची मॉनेस्ट्री. हाईटवर आहे ना तर फुल असं थकायला होतं. त्यांचा फिटनेस स्टॅमिना नसतो ना. असं काय नसतं. त्यांचा असं काय नसते बाई. फिटनेस स्टॅमिना काय नाही. काही जण थकतात पण दाखवत ना आम्ही थकले. आम्ही मान्य करतो आम्ही थकलेत. चला कॉमिक ते भाई फुल फोटो इकडे शूज एक बरं आहे की माझी हे वाले येतात. तुमचा कॅमेरा दे. नाही हा येतोय ना. हे बघ म्हणून आज मी बेनिफिटमध्ये आहे. आज आपले शूज तिकडे काय नाही चालते. सिक्कीमला जायला यांनी रोड का नाही बनवला पण नीट. सिक्कीम मला आवडत नाही वाटते. हे बघ काहीतरी बनवलं इकडे. काय आहे काय माहिती. अयो जो 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 अय्यो रामा अय्यो रामा अय्यो रामा डुबडुक रामा. फुल सोलार सिस्टम आहे. प्रत्येकाच्या घराच्या वरती बघ ना सोलार लावलंय. पोस्ट ऑफिस आहे का इकडे? हा हे काय वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. हे काय आहे? पोस्टकार्ड कितीला? 30 रुपये. सो आता आम्ही पोचलोय आपल्या इंडियातल्या नाही वर्ल्डमधल्या ना वर्ल्डमधल्या सगळ्यात हाईटवर असलेला पोस्ट ऑफिस. तर तुम्ही ते बघता इथे आपल्याला घ्यायला लागतं पोस्टकार्ड घ्यायला लागतं आणि मागे तिकडे टाकायचं. मग तो नशिबाने आपल्या घरी पोचला तर पोचला. कारण आज अजूनपर्यंत तरी जितकं ऐकलं आहे तितकं घरी पोचतच नाही. नशिबाने नाही पोचत. नाही माझं नशीब चांगलं आहे. सो माझं पोचणं बघू आपण ट्राय करूया. पोचला तर पोचला. अरे काय प्रेमपत्र आठवत नाही तुला? आईच्या गावात अरे मला शब्द नाही सुचत. पॅक मराठीत लिहायला येणार. पॅक देतो पॅक. तुला घेणारच काय ते? जगाच्या सर्वात जास्त हाईटवर असलेला
ठिकाणाहून मी माझ्या प्रिय बायकोसाठी पोस्ट ऑफिस दाखवतो ना. माझ्या प्रिय बायकोसाठी आज पत्र लिहितो. पहिल्यांदा पत्र लिहितो. तर आज पहिल्यांदा बायकोसाठी प्रेमाने भरलेलं पत्र लिहिलं. बघू पोचते का. हो कबूतर जा जा जा. लव्ह लेटर कधी लिहिलेलं का तू? लिहिलेलं का लव्ह लेटर कधी लाईफ मध्ये? कधीच नाही. बाय असं गर्लफ्रेंड साठी पण नाही. वा पहिलं प्रेमाने भरलेलं पत्र लिहिलंय. भारी वाटतं. ह्या बाजूने तर आपल्याला ठेवूया आपण आपल्या बायकोला. कबूतरच्या भाई साहब बायसिकल वरनं फिरतात आहेत. सही मानलं पाहिजे. चायला इंडियन नव्हते, फॉरेनर होते. सायकल वरनं यार सही डेअरिंग आहे. स्टॅमिना काय असेल विचार करण्यासारखं. कारण नॉर्मली माणूस थकतो या रोडला आणि ते सायकल चालवत नेत आहेत म्हणजे बापरे. लागले जोराची भूक. वाजल्यात 4 वाजायला आलेत. अजून जेवण नाही झालंय. भूक तर खतरनाक लागले. अँड समोर येतोय आपल्या की गाव, की विलेज. इथे आहे की मॉनेस्ट्री. बट की मॉनेस्ट्रीला जाण्या अगोदर जेवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुढे विजिट करू. पहिले करे पेट पूजा, बाकी करे काम दूजा. ही वरती आहे की मॉनेस्ट्री. फुल खुश होतात ती लोक बायकर्सना बघून. कसलं हाय ना भारी. कडक एकदम रेकॉर्ड झालाय. मस्त परफेक्ट टाइमवर पाजलाय. कसलं भारी वाटतंय. रेट कमी असले पाहिजे ना तर. दिवाळी चायनीज काहीतरी चायनीज भेटलं पाहिजे. कारण आज खायचं व्हेज. ते सारखं रोटी पोटी खायची हिंमत नाही. हा हा बघून तरी वाटते की मजबूत बांबू लावणार. आता मॉनेस्ट्री सांगतात आहेत की कोण सांगते 5ला बंद होते, कोण सांगते 6:30ला बंद होते आणि वाजलं जर 4:15. तर बघू नशिबात असेल तर भेटेल, नाही तर मग काय करणार. भूक तर लागल्या. केसांची हालत. चायनीज काय ऑर्डर सांगा. वेळ आणि आपण पोचलो आहोत की मॉनेस्ट्री मध्ये. आईच्या गावात. अरे तो थांबला भाई. मी एक हात सोडलेला. सुजितने केला असता आता घोळ भाई. डायरेक्ट मध्येच ब्रेक मारला खप करून आणि उभाच राहिला. हो गाईस आपण पोहोचलो आता की मॉनेस्ट्रीकडे. समोर जी दिसते आपल्याला तिथे ती आहे की मॉनेस्ट्री. चला तर हा आहे मेन एंट्रन्स ऑफ या मॉनेस्ट्रीचा. किती हाईटला आहे अरे. आतमध्ये जर तुम्हाला मेडिटेशन आणि दर्शन वगैरे करायचं असेल तर 6 वाजेपर्यंत नसते. ही 6ला बंद होते. बाकी तर 7पर्यंत वगैरे तुम्ही जाऊ शकता. आणि 6 वाजलेले आहेत. वाटत तर नाही आतमध्ये आता बघता येईल.
चालून चालून झाली हालत. आई हे बघ, इथली बच्चा कंपनी एवढा बॉडी बिल्डर आहे, थकतो दिसतो सारखं घेऊन जायला लागतं. मागे पण हे दोघं पण जिम करतात पण थकतात 5 मिनिटात. मी एकटाच थकत. वेट ट्रेनिंग करतात फक्त, स्ट्रेंथ काही नाही ना. कार्डिओ वगैरे क्रॉसफिट करायची गरज आहे. आले तिकडे बसले पोटे लोक, बसली यांच्या इकडेच झालं. काय रे देवा, काय यांची फिटनेस. शी, ह्याच्यासाठी फिट राहायची गरज आहे. माझ्यासारखी फिट बन काय, बरोबर ना? मी थकलोय का? सगळ्यात परफेक्ट फिट हाच आहे. बापरे, आलो एकदाचे. हालत झाली. अजून जायचं पुढे. एवढा हाईटवर आहे ना म्हणून थकायला होतं, नाही तर थकायला झालं नसतं. काय 4 पावलं चालली का थकतात हे लोक. शी, म्हातारी पुढे गेलेत. बसलेला ब्लॉग साईडला बसलेला ब्लॉग. काय काय म्हटलं? हे एकदा झालं, हे सुरू केलं ना की 1.5 महिना वगैरे अच्छा, ओके. म्हणजे इथला आतमध्ये जी ज्योत आहे ती एकदम जळवली का ती एक 1-1.5 महिना पेटत राहते. पुन्हा नाही जळत. मग 1-1.5 महिन्यानंतर जर पूर्ण संपलं का मग परत म्हणून मेण आहे. काय आहे ते? मेणच आहे की तू प्रत्येकांचे आपले आपले कल्चर असतात. तर गाईज एक सीन झालाय. माझा कॅमेऱ्याच्या बॅटरी झाल्या डेड. कॅमेरा कधी होईल बंद, म्हणून आता पुढचं जे काही असेल ते मला नाही जमणार रेकॉर्ड करायला. असं पण आपला व्लॉग एंड करायचा टाईम आला. आता थोडा टाईमनी पोचू आम्ही रूम्सवर. आजचा दिवसभराचं जे पण होतं काजामध्ये एक्सप्लोअर करायचं ते तर तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे. म्हणून मी इथेच आता आपला व्लॉग एंड करतो आहे. आता पुन्हा उद्या भेटू नवीन डे नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. वेट अजून आपला व्हिडिओ संपलेला नाही आहे. मेन पार्ट बाकी आहे. तर जसं की तुम्ही बघितलं असेल सिक्कीमला जेव्हा आपण गेलेलो, वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस, जिथून मी लेटर पाठवलेलं आणि सर्व बोलत होते की नाही भेटणार, लेटर पोचत नाही नॉल. मला पण कुठे ना कुठे वाटत होतं की नाही भेटणार, पण तरी पण मी बोललेलो की नशीब असेल चांगलं तर भेटेन. तर लेटर आलं आहे आणि
भारी वाटते. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर ॲड्रेस फिल केला असेल आणि तुमच्या एरियातले मेन तर पोस्टमॅन प्रॉपर काम करत असतील ना, तर तुमचं लेटर भाई पोचणार. हे तेच लेटर आहे बघा, प्रॉपर तिकीट विकीट सर्व लावलेलं आहे. हे तेच लेटर आहे जे मी तिथून पाठवलेलं आणि ते घरी माझ्या पोचलं आणि नीट पोचलं आहे. सो भाई जर प्रॉपरली तुम्ही डिटेल टाकल्या आणि नशीब चांगलं असेल तर लेटर पोचते. लेटर बघून भारी वाटलं आहे. सही भारी.